नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहाद्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची परवड, 3 महिने प्रतीक्षा, काळा बाजाराचा संशय। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घरगुती वापराच्या LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र समोर आले आहे। गॅस सिलेंडरचे नियम बुकिंग करूनही ग्राहकांना तब्बल 3 ते 4 महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। त्यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। शहरासहित तालुकाभरातील नागरिकांना सिलेंडर मिळविण्यासाठी एजन्सी बाहेर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। विशेष म्हणजे सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशापर्यंत पोहोचला असताना महिलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच उन्हात उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। ग्राहकांच्या म्हणण्यानुसार गॅस एजन्सीकडून कधी KYC पूर्ण नाही तर कधी सिलेंडर उपलब्ध नाहीत अशी कारणे सांगून वारंवार टाळाटाळ केली जात आहे। 2 दिवसात सिलेंडर मिळेल, उद्या वितरण होईल अशी आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे। या संपूर्ण प्रकारामुळे शहरात व तालुक्यात आता विविध चर्चांना उधाण आले आहे। सामान्य ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होत नसतील तर नेमके हे गॅस सिलेंडर जात कुठे आहेत? काही ठिकाणी घरगुती सिलेंडरचा काळाबाजार तर होत नाही ना, असा गंभीर संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। काही नागरिकांनी तर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सिलेंडर वितरण व्यवस्थेची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे। स्थानिक प्रशासन व पुरवठा विभाग याकडे नेमकी कोणती भूमिका घेतात आणि नागरिकांना दिलासा काय मिळतो याकडे आता शहादा शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे। लाला चव्हाण, प्रतिनिधी, शहादा, वडाळी।